हॅलो फ्रेंड, मी श्रद्धा. स्टोरी बुक टेलर या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते. आपण ऐकत आहोत साईनाथ वाचान्य यांची दत्तक ही कादंबरी. तर मित्रांनो, आजचा भाग हा शेवटचा असून तुम्ही दिलेल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद. कादंबरी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग सुरू करूया. मला घरी यायला 8 वाजले होते. अंधार पडला होता. घराच्या ओढीने माझी 2 व्हीलर पळवताना मनात विचार आला, आपण 4 चाकी गाडी घेतली पाहिजे. आपली सामाजिक प्रतिष्ठा वाढविली पाहिजे. बघूया नवी गाडी घेण्याचा योग कधी येतो ते. पण लवकरच आपण नवी गाडी घ्यायची. घर गाठता गाठता विचार पक्का केला. घरी आलो तर सुलू दरवाजातच माझी वाट पाहत बसली होती. इतक्या उशिरा आलेलं बघून सुलू म्हणाली, किती उशीर? मी लवकर यायला सांगितलं होतं. सुलू पहिल्यांदाच इतक्या आपुलकीने बोलत होती. मी हसलो. तिला म्हणालो, कंपनीत काम असतात, वेळ होणारच. जरा तब्येतीकडे लक्ष देऊन धावपळ करीत जा, सुलू मनापासून म्हणाली. मग मी फ्रेश व्हायला बाथरूममध्ये निघालो तर सुलू पुन्हा म्हणाली, थांब जरा, मी तोंड हातपाय धुवायला गरम पाणी करते. गरम पाणी? मी चकित होत म्हणालो. सुलूने मला इतक्या आपुलकीने कधीच विचारलं नव्हतं. सुलूमध्ये एवढा बदल कसा काय झाला? सायंकाळी गरम पाण्याने तोंड हात पाय धुतले की खूप बरं वाटतं. सगळा शीन भाग उतरून जातो, सुलू म्हणाली. मग पटकन मला तोंड हात पाय धुवायला गरम पाणी घेऊन आली. मी तोंड हात पाय धुवून बाहेर आलो तर नेहमीसारखी सुलू हातात टॉवेल घेऊन उभी होती. माझ्या हातात टॉवेल दिल्यावर ती म्हणाली, ताटं करू का? नको, मी नंतर जेवतो. नंतर कधी? मला खूप भूक लागली. म्हणजे तू अजून जेवली नाहीस? नाही. सुलू माझ्यासाठी फारसं कधी जेवायला थांबत नव्हती. मग मी तिला ताट करायला सांगितलं. सुलूने आज स्वयंपाक पण छान केला होता. साजूक तुपातला शिरा, खीर, अळूवड्या, पुऱ्या छानच बेत होता. तू स्वयंपाक खूपच छान केलास, मी म्हणालो. सुलू हसली. आज आपण फ्लॅट खरेदी केलाय ना, म्हणून गोड जेवण केलंय. सुलू मात्र मला आग्रह करून वाढत होती आणि मी सुद्धा मनाशी ठरवलं होतं, आज सुलूने कितीही आग्रह केला तरी तिला नाही म्हणायचं नाही. जेवण करताना सुलू खूप बडबड करीत होती. तिने फ्लॅटचा विषय काढला. आपण फ्लॅटमध्ये राहायला कधी जायचं? आपण म्हणजे? मी चावता घास थांबवीत म्हणालो. तू आणि मी तुझ्याबरोबर राहायला आलेलं आवडेल तुला? कारण तू नेहमी मला तुझी तू वेगळी सोय कर म्हणायची, म्हणून म्हटलं. राहू आपण दोघे एकत्र. शेवटी आपल्याला तरी या दुनियेत एकमेकांशिवाय दुसरं कोण आहे? सुलू आज खूपच समंजसपणे वागत बोलत होती. पण तू फ्लॅट माझ्या नावावर करायला नको होता, मी म्हणालो. का? फ्लॅट तुझ्या नावावर हवा म्हणून तूच आग्रह करीत होतीस ना? असू दे, आपल्याकडे इस्टेटीची नोंद पुरुषाच्या नावावर करण्याची पद्धत आहे. शिवाय बाबांनी कंपनी माझ्या नावावर केली. तुझ्या नावावर काय आहे? हे घर, ते पण उद्या परवा आपल्या ताब्यातून जाईल. मग तू कुठे राहशील? या अगोदर कुठे होतो? मी तिला विचारलं. दत्तक येण्याआधी मला काय स्वतःचं घर होतं? तेव्हा वेगळं होतं. आता तुला घरात राहण्याची सवय झाली आणि एकदा आपल्या माणसात राहायची सवय झाली की दुसरीकडे नाही करमत माणसाला. सुलू पोक्तबाईसारखी बोलत होती. तिच्या बोलण्यात खूपच समंजसपणा होता. तिचं वागणंही उच्च घराण्यातल्या मुलीसारखं होतं. मग सुलू विचित्र का वागत होती? सतत माझ्याशी तुसळेपणाने का वागत होती? मला तिच्या वागण्यातलं गूढ अजूनही समजत नव्हतं. वेणुताईचा परत फोन आला होता का? सुलूने विचारलं. नाही, पण येईल या 1-2 दिवसात. आपण मात्र त्यांच्या फोनची वाट नाही पाहायची. त्यांनी त्यांचा शब्द पाळलाय. आपण पण आपला शब्द पाळू. त्यांचा फोन येण्याच्या आत आपण शब्द पाळू. त्यांचा फोन येण्याच्या आत आपण साहित्य नवीन फ्लॅटमध्ये हलवू, मी म्हणालो. मी करते सगळं. उद्यापासून थोडं थोडं करी सगळं साहित्य नवीन फ्लॅटमध्ये नेऊन टाकते. तू नको इकडे लक्ष घालू. तुझा तू कंपनीकडे लक्ष दे. तुला नाही जमायचं ते. हमाल पाहणं, गाडी शोधणं, घरातलं फर्निचर गाडीत टाकणं, शिवाय इथे वरच्या मजल्यावर नेऊन टाकणं, ही काम पुरुषांचीच आहेत. मी सुलूकडे पाहत म्हणालो. मला तिच्या कोवळ्या स्वभावाची जाणीव होती. पण सुलू कुठे मला दाद देते? ती म्हणाली, एवढी काही मला कच्चा लिंबू समजू नकोस. आश्रमातले बहुतेक व्यवहार मीच करायची. चंद्रकांत मला मुद्दामहून
चंद्रकांतचं नाव उठावर येताच सुलूने घाईघाईत जीभ चावली पुढचे शब्द आतल्यात गिळून टाकले. अनावधाने चंद्रकांतचं नाव उठावर आलं म्हणून दचकून माझ्याकडे पाहिलं. ती गडबडली. जेवण करता करता माझ्याकडे पाहू लागली. तिची अवस्था पाहून मला हसू आलं मान खाली घालून मी हसू दाबू लागलो. माझ्या ओठावरचं हसू पाहून सुलूला काय वाटलं कोण जाणे. कदाचित तिला वाटलं असेल की मी चंद्रकांतचा विषय काढून तिच्यावर प्रश्नाचा भडीमार करेन, पण मला असं काहीच करायचं नव्हतं. मी मनाशी ठरवलं, चंद्रकांतच्या संदर्भात तिला काही फारसं विचारायचं नाही. जणू आपल्याला काही माहीतच नाही असं दाखवायचं. तिने माहिती दिली तरच ऐकून घ्यायची. पण सुलूने पुढं बोलणंच थांबवलं. ती सुद्धा गप्प जेवू लागली. आमची जेवणं खूपच खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. पण शेवटी सुलू गंभीर झाली. जेवण झाल्यावर मी ब्रश करण्यासाठी बाहेर आलो. गाड्यांची ये-जा चालली होती. मी शांत मनाने शतपावली घालत होतो. सुलू आतमध्ये आवरावर करीत होती. मी माझं आवरून हॉलमध्ये आलो. माझ्या डोळ्यांवर झोप तरंगू लागली होती. अलीकडे मला खूपच लवकर झोप येत होती. सुलू अजून बाहेर आली नव्हती, म्हणून मी जरा वेळ टीव्ही लावून बसलो. थोड्या वेळाने सगळं आवरून सुलू बाहेर आली आणि एक खुर्ची घेऊन माझ्या समोरच शेजारी बसली. मला म्हणाली, टीव्ही बंद करू? नको, एवढ्या न्यूज बघू दे. करते ना, मला बोलायचंय तुझ्याशी. बोल. आधी टीव्ही बंद करते. रिमोट घेऊन सुलूने टीव्ही बंद केला. आज ती खूपच खुशीत असल्यागत दिसत होती. बोल, काय बोलणार आहेस माझ्याशी? मी विचारलं. पण बोलायला कुठून सुरुवात करावी हे तिला समजेना, म्हणून ती जरा वेळ नुसतीच माझ्याकडे पाहत राहिली. कदाचित मनातल्या मनात ती शब्दांची जुळवाजुळव करीत असावी. मग मला म्हणाली, सकाळी तू मला आणि चंद्रकांतला एकत्र पाहिलं नसतं तर मी तुझ्याशी हा विषय काढला नसता. पण आता तुला सगळं माहीत झालंय, त्यामुळे या विषयावर तुझ्याशी बोलायला हरकत नाही. चंद्रकांत मागच्या 4 वर्षापासून आमच्या संस्थेत मॅनेजर म्हणून काम पाहतोय. आश्रमात सगळ्या मुलींमध्ये मी खूपच धडपडी होते, त्यामुळे त्याचा माझा खूपच परिचय झाला होता. त्या परिचयातून आम्ही एकमेकांना कधी आवडू लागलो ते समजलंच नाही. ते समजलंय मला. मी म्हणालो, तू किती अलिप्तपणे पाहतोस या घटनेकडे. मला वाटलं हे ऐकून तुला माझा राग येईल, तू माझा द्वेष करशील. तू किती थंडपणे वागतोस माझ्याशी. मी का म्हणून तुझा राग करीन? तू चंद्रकांतवर प्रेम केलं म्हणजे काही फार मोठा गुन्हा केला नाहीस. मी म्हणालो, तरीही मी तुझी बहीण आहे आणि आपली बहीण कुणा तरुणावर प्रेम करते याचा तुला राग येत नाही? हे बघ सोलू, तू समजतेस इतका मी बुरसटलेल्या विचारांचा मुळेच नाही. शिवाय तुमचं बऱ्याच दिवसांपासून एकमेकांवर प्रेम जमलं आहे आणि तुम्ही खूप विचारपूर्वक हे पाऊल उचललं असणार. आता का मी तुमच्या प्रेमाला विरोध करून काही साध्य होणार आहे का? मी सुलूकडे पाहत म्हणालो. मला वाटलं आमचे संबंध तुला माहीत पडल्यावर तू माझा द्वेष करशील, माझ्यावर रागवशील. कधी कधी मला वाटायचं तू मला घरातून हाकलून देशील, माझ्याशी असलेले संबंध तोडून टाकशील. पण यातलं मी काहीच केलं नाही ना. मी सुलूकडे पाहत हसत म्हणालो. सुलू पण हसली. मला चंद्रकांत मनापासून आवडलंय. किती छान दिसतोय तो. त्याला मी पण आवडले, कारण सगळ्या आश्रमात मीच दिसायला खूप छान होते. उशिराने का होईना मी शाळेत जाऊ लागले, पण शाळा शिकणार मी ही एकटीच होते. मी चंद्रकांतला खूप मदत करायची. आश्रमातील भाजीपाला आणणं, धान्य खरेदी करणं असल्या कामात मी त्याच्या बरोबर असायची. त्यामुळे कदाचित आमचा सहवास वाढला असावा. त्याचं रूपांतर प्रेमात कधी झालं समजलंच नाही. तो सुद्धा खूप गरिबीतून शिकून मोठा झालाय. त्याच्या घरी आई आणि एक छोटी बहीण आहे. दुसरं त्याला कोणीच नाही. मलाही कोणाचा आधार नव्हता. चंद्रकांतने तो आधार मला दिलाय. त्याच्या आईला सुद्धा मी खूप आवडले आणि अनेक वेळा त्याची आई येथे येऊन गेली. लवकरच ती मला सून करून घेणार आहे. सुलू माझ्याकडे पाहत बोलत होती. मी शांतपणे तिचं बोलणं ऐकत होतो. मग खालच्या आवाजात ती म्हणाली, आमच्या लग्नाला नाही ना तू विरोध करणार? मी पुन्हा हसलो. मला सुलूची मजा करायची लहर आली आणि मी तिचं नाक 2 बोटाच्या चिमटीत धरून ओढत म्हणालो, हे लग्न मी मुळीच होऊ देणार नाही. पण सुलू शांतपणे म्हणाली, तू असं करणार नाही. मला ठाऊक आहे हे तू विनोदाने म्हणतो आहेस. तुला विरोध करायचा असता तर तू सकाळीच केला असता. सुलूने बरोबर माझ्या मनातल्या भावना ओळखल्या. तुला चंद्रकांत मनापासून आवडतो? मी विचारलं. हो, तो सांभाळेल तुला आयुष्यभर. नक्कीच.
हे बघ सुलू, तुम्हाला एकमेकांविषयी विश्वास असेल तर तू कर त्याच्याशी लग्न, मी म्हणालो. अजूनही तू माझ्याशी तुटकपणे वागतो बोलतोस? सुलू अचानक बोलून गेली. मला नवल वाटलं. कसं काय तुटक वागतो मी? मग लग्न काय कर म्हणतोस? तुमचं लग्न मी लावून देईल असं म्हण. भाऊ आहेस तू माझा. बरं, ठीक आहे. सुलू हसली. आज ती खूपच मूडमध्ये होती. मला म्हणाली, तुला आणखी एक सांगू? सांग, मी म्हणालो. खरं म्हणजे माझ्या डोळ्यावर झोप तरंगली होती. पण आज सुलूचा गप्पा मारण्याचा मूड पाहून मी काहीच बोललो नाही. म्हटलं, बोलते सुलू तर बोलू दे. पहिल्यांदाच आपल्या भावाशी ती इतकं छान बोलते, अगदी समंजसपणाने. आज तिला आपण अडवायचं नाही. सुलू बोलत होती. खरं म्हणजे मला या घरात मुळीच दत्तक यायचं नव्हतं. का? मला नाही आवडलं हे घर. आमच्या आश्रमात नेहमी चर्चा चालायची. श्रीमंत माणसं मुलांना दत्तक घेतात. त्यांच्या बायकांना मूल होणं आवडत नाही. म्हणून मूल होताना बायकांना खूप त्रास होतो ना, म्हणून त्या मुलंच होऊ देत नाही. मग त्या आश्रमातील मुलं दत्तक घेतात. त्यांना खूप जीव लावतात. त्यांच्याकडे मोठा बंगला असतो, गाडी असते. असे कोणी दत्तक घ्यायला आले की त्यांना नाही म्हणायचं नाही. त्यांच्यासमोर खूप समंजसपणाने वागायचं, प्रेमाने त्यांच्याजवळ बसायचं. किन्हाळकर जेव्हा मला दत्तक घ्यायला आले तेव्हा मला वाटलं त्यांच्याकडे बंगला असेल, गाडी असेल, घरी नोकर चाकर असतील, घरी आई असेल. पण येथे येऊन पाहते तर यातलं काहीच नव्हतं. मला घर कसं भरलेलं पाहिजे होतं. निदान घरात आई तरी पाहिजे होती. या घरात आल्यावर किन्हाळकर कंपनीत जायचे. मग मी एकटीच घरात राहायचे. तेव्हा मला अजिबात करमायचं नाही. किन्हाळकरांनी आपल्याला फसवलं असं वाटू लागलं. मग मी त्यांचा खूप द्वेष करू लागले. किन्हाळकरांनी आश्रमाला देणगी म्हणून काही पैसे दिले होते. मला वाटलं त्यांनी आपल्याला विकत आणलंय. मग तर मी आणखीनच त्यांचा रागराग करू लागले. मला किन्हाळकरांचा राग येण्याचं आणखीनही एक कारण होतं. माझ्या दत्तक येण्याला चंद्रकांतचा खूप विरोध होता. तो माझ्याशी लग्न करूनच मला आश्रमातून बाहेर काढणार होता. शिवाय मी दत्तक म्हणून गेल्यावर आमची कधी गाठभेट होणार नव्हती, म्हणून तो माझ्या दत्तक जाण्याला विरोध करीत होता. संस्थेच्या नियमावलीत पुढे मात्र त्याचं काही चाललं नाही. शिवाय शहरातल्या शहरात मी दत्तक म्हणून जाणार होते, त्यामुळे त्यालाही बरं वाटलं. एकदा चंद्रकांत मला भेटायला येथे आला होता. त्याचं येथे येणं किन्हाळकरांना अजिबात आवडलं नाही. ते चंद्रकांतवर रागावले, त्याला धमकी दिली. माझ्या मुलीचा पाठलाग सोड म्हणाले. आता ती माझी मुलगी आहे, कुणी रस्त्यावरची मुलगी नाही, असंही त्याला सांगितलं. किन्हाळकर आमचं प्रेम नष्ट करू पाहत होते, माझ्यावर अधिकार गाजवू पाहत होते. त्यामुळे मी त्यांचा खूपच रागराग करू लागले. पण आम्ही एकमेकांना भेटणं थांबवलं नाही. किन्हाळकर घरी नसताना चंद्रकांत मला भेटायला येऊ लागला. कधीकधी त्याची आई पण इथे येऊन जायची. किन्हाळकर जिवंत असते तर मी या घरातून पळून जाऊन लग्न केलं असतं, पण ते अचानक गेले आणि मी माझा बेत रद्द केला. चंद्रकांतच म्हणाला, आपण लग्नासाठी काही दिवस थांबू. तू घरात येण्याआधी मला किन्हाळकर म्हणाले होते, या घरात मी तुझ्यासाठी एक भाऊ आणणार आहे. तेव्हाच मी मनात ठरवलं, कुणीही या घरात आलं तरी आपण त्याला या घरात टिकू द्यायचं नाही. खूप त्रास देऊन त्याला पळवून लावायचं. असा त्रास देण्यामागे काहीच कारण नव्हतं, पण आपण घरात आलेल्या व्यक्तीशी कोणतंच नातं लावायचं नाही असं ठरवलं होतं. माझ्या विचित्र वागण्याचा तुला खूप त्रास झाला. किती सहन केलंस तू सगळं? दुसरा एखादा असता तर तो नक्कीच पळून गेला असता. तुला त्रास देण्याचं आणखी एक कारण होतं. या घरात मला भेटायला कधी कधी चंद्रकांत यायचा. त्याने याआधी तुला पाहिलंही होतं. तेव्हापासून तो मला खूप सावध राहायला सांगायचा. म्हणायचा, तो तरुण आहे, तू एकटी डुबते, घरात असताना विनाकारण तुझी छेड काढील, त्याच्यापासून जपून राहा, जास्त सलगीने त्याच्याशी वागू नको. त्यामुळे मी तुझ्याशी तुसळ्यागत वागायची. पण तुझी चांगली वागणूक पाहिली की मला माझाच पश्चाताप व्हायचा. मी सुद्धा तुझ्याशी चांगलं वागण्याचा प्रयत्न करायची. चंद्रकांतला तसं म्हणायची सुद्धा, पण तो मला सावध करायचा. म्हणायचा, त्याच्या गोड बोलण्याला भुलू नकोस, तुम्ही खरेखुरे भाऊ नाहीस. मग मी सावध व्हायची. किन्हाळकरांनी आपल्या इस्टेटची वाटणी केली तेव्हा घरापेक्षा कंपनीच तुझ्या नावावर करून घे असं मला चंद्रकांतने सांगितलं होतं. प्रल्हाद, मी तुला हे सगळं मनापासून सांगते.
पण तू चंद्रकांतविषयी गैरसमज करून घेऊ नकोस. हे सगळं त्याने आपल्या प्रेमासाठी केलंय. त्याने तुझा कधी द्वेष केला नाही, कधीच नाही. तू पण त्याचा द्वेष करू नकोस. उलट आज तो तुझ्याविषयी खूपच चांगला बोलत होता. सुलू बोलत होती, न थांबता बोलत होती. बोलताना तिला थकवा आला होता, पण ती भरभरून बोलत होती. बोलता बोलता ती थांबली, माझ्याकडे पाहू लागली. मी सगळं लक्ष केंद्रित करून सुलूकडे पाहत होतो. सुलू परत बोलू लागले. आज तो काय म्हणाला माहीत आहे? म्हणाला, आपण दोघांनी प्रल्हादला ओळखण्यास चूक केली. मी अनेक माणसाविषयी अंदाज बांधले होते, पण प्रल्हादने माझे सगळे अंदाज फुल ठरवले. इतके दिवस विनाकारण आपण त्याला त्रास दिला. तो खरोखरच ग्रेट आहे आणि तुझा तो खराखुरा भाऊ शोभतोय. त्याच्या इतका धडपड्या मुलगा मी अद्याप पाहिला नाही. एक ना एक दिवस तो नक्कीच मोठा कारखानदार बनेल. शिवाय त्याला व्यवहारातलं बरंच काही कळतंय. प्रल्हाद, तो आज तुझ्याविषयी खूप चांगलं बोलत होता. तू खरोखरच त्याचा द्वेष करू नकोस. सुलू जणू गयावया करीत म्हणाली. मला सुलूला हसावयास आलं. मी वेगळं काही वागलो नव्हतो, फक्त अंगावर पडलेली जबाबदारी पार पाडित होतो. तरीही चंद्रकांतला मी खूप मोठा वाटत होतो. मी सुलूला म्हणालो, हे बघ सुलू, मी कधीच कोणाचा रागराग केला नाही, चंद्रकांतचा तर मुळीच नाही. आता तर तो एका वेगळ्या नात्याने माझ्याशी बांधला जातोय. मी त्याचा रागराग का करू सांग? आणि मोठेपणाचं म्हणत असशील तर मी फक्त किन्हाळकरांनी सोपवलेली जबाबदारी पार पाडतोय, त्यात नवीन काहीच नाही. पण किती समर्थपणे तू सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडतोस. मी हसलो. सुलूला म्हणालो, आता फक्त एकच जबाबदारी पार पाडायची राहिली. तेवढी पूर्ण केली की मी सुटलो. कोणती? सुलूने विचारलं. तुझ्या लग्नाची. मी तुझं लग्न इतक्या थाटामाटात लावून देईल की पाहत राहा. सुलू लाजली. केसांना झटका देत मान वर करून म्हणाली, माझ्या लग्नाची नको तू काळजी करू. त्याचं ओझं नाही ठेवणार तुझ्यावर. काय करणार तू? आम्ही परस्पर लग्न करू. मुली फक्त प्रेम करू शकतात, लग्न नाही. मी म्हणालो, का का नाही लग्न करू शकत? आपल्या देशात मुलगी परस्पर लग्न नाही करू शकत, आणि केलं तरी समाज त्याला मान्यता देत नाही. उलट मुलगी दुसऱ्याचा हात धरून परस्पर पळून गेली अशी तिची संभावना करतात. म्हणूनच म्हटलं, मुली फक्त प्रेम करतात, लग्न नाही. लग्नासाठी त्यांना घरच्यांवर अवलंबून राहावं लागतं. म्हणजे मी परस्पर लग्न केलं तर माझ्या बाबतीत पण समाज असंच म्हणेल? होय, म्हणूनच तुझ्या लग्नाची जबाबदारी आता माझ्यावर आली. सुलू हसली, म्हणाली, तू माझा भाऊ आहेस. माझ्या लग्नाची सगळी जबाबदारी मी तुझ्यावरच सोपवते. तुझ्या रूपाने मला हक्काचं माहेर भेटलंय, माझ्या मुलांना मामाचं घर भेटले, आणि तुला आयुष्यभर हे ओझं सांभाळावं लागणार आहे. सांभाळीन मी, तू काळजी करू नकोस. पण माझं लग्न झाल्यावर घरात तू एकटा पडशील. घरात ना आई ना बाप, तू कसं राहणार मग? एकटं राहायची सवय आहे मला. किती दिवस एकटा राहशील? त्यापेक्षा तू पण लग्न करून टाक. बघू, कधी ना कधी ते पण करावंच लागेल. मी विषय टाळीत म्हणालो. पण सुलू हट्टालाच पेटली. म्हणाली, कधी ना कधी करणार आहेस ना, मग आत्ताच का नाही कुठली एखादी मुलगी पाहत? मी कुठं मुलगी पाहणार? मुलीच्या बाबतीत मी खूपच लाजाळू आहे. सुलू हसली, खळखळून हसली. म्हणाली, हे दिसतच आहे. तू खरोखरच खूप लाजाळू आहे. तुझ्या स्वभावावरून एकदा माझ्यात आणि मृणालमध्ये चर्चाही झाली होती. मला पण हसू आलं. तेवढ्यात सुलूला काय आठवलं कुणास ठाऊक. ती म्हणाली, मी सुचवू का तुझ्यासाठी एक मुलगी? चालेल. बरं, पहा बरं. परत नाही नाही म्हणायचं. माझा तुझ्यावर विश्वास आहे. सुलू, तू माझ्यासाठी नक्कीच चांगली मुलगी शोधून आणशील नाही, आणलीच आहे. सुलू आत्मविश्वासाने म्हणाली. कोण आहे ती? मृणाल. छट, मी तिला मानण्यासाठी हात उगारले. तशीच सुलू खळखळून हसली. मग म्हणाली, मी खोटं नाही सांगत, पण मृणालला तू आवडतोस. तिच्या तोंडी नेहमी तुझा विषय असतो. आज फ्लॅट घ्यायला आलो तेव्हा मृणाल एकसारखी तुझ्याकडे पाहत होती. तू फक्त हो म्हण. तिच्या पप्पांकडे मी विषय काढते, ते सुद्धा नाही म्हणणार नाही. लहान आहे अजून ती, एवढी काही लहान नाही. माझ्यासारखंच तिलाही शाळेत उशिरा घातलंय, म्हणून ती 10वी शिकणारी मुलगी वाटते, पण तिचं वय जास्त आहे. मी काही बोललो नाही. मला इतक्यात लग्नाचा विचार करायचा नव्हता. खूप कामं पडलीत माझ्यापुढे, आधी ती पूर्ण करायची. सुलू मात्र हट्टाला पेटल्यागत म्हणाली, मला सांग, तुला ती आवडते?
पण विषय थांबवण्यासाठी मी म्हणालो, हे बघ सुलू, आपण या विषयावर नंतर कधीतरी बोलू. रात्र खूप झाली अन मला झोप पण आली. बरं, सुलू म्हणाली अन ती उठलीच. आज आम्ही खूप गप्पा मारल्या होत्या. हॉलमध्ये आणि माझ्यामध्ये आणि सुलूमध्ये असणारी अनामिक भिंत कोसळून पडली होती. वातावरण निवळलं होतं. कधी नव्हे तो सुलूने आपल्या मनावरचा काळा पडदा बाजूला सारला होता. तिच्या स्वभावातला एक एक गुण उघडा पडला होता. सुलू आज खूपच मनमोकळेपणाने वागली होती. आज खऱ्या अर्थाने आम्ही एकमेकांच्या जवळ आलो होतो. सुलूला तिचा भाऊ मिळाला होता आणि मला माझी खरी बहीण मिळाली होती. असं वाटलं सुलूची आणि माझी आजच खरी ओळख झाली. त्या रात्री मला लवकर झोप आली नाही. डोळ्यांवर झोप तरंगत होती, तरीही ती कित्येक मैल लांब आहे असंच मला वाटत होतं. भिंतीवरचा किन्नाळकरांचा फोटो जणू आमच्या दोघांकडे पाहून हसत होता. आमच्यात निर्माण झालेला गोडवा पाहून त्यांनाही आनंदच वाटला असणार. सुलू माझ्या शेजारी झोपायला आली. झोपताना सुद्धा आम्ही खूप गप्पा मारल्या. शेवटी गप्पा मारता मारता सुलू झोपी गेली. आज तिला भुरकन झोप लागली. तिच्या मनावर कोणतेही ओझं नसल्याचा तो परिणाम होता. अंगावर पांघरून घेऊन ती झोपली होती. गळ्यापर्यंत चादर ओढली होती. झोपेत सुलू खूपच छान दिसत होती. खूप खूप निरागस वाटत होती ती. झोपेत पण तिचे ओठ हसत होते. सुलूसारख्या सुंदर मुलीच्या प्रेमात कुणीही पडलं असतं. चंद्रकांतला तिचा मोह व्हावा यात काही अवघड नव्हतं. मला मात्र लवकर झोप आली नाही. का कोण जाणे, पण माझी झोप केव्हाच उडाली होती. कित्येक मैल लांब अंतरावर माझी झोप उभी होती. झोप लागेना म्हणून मी उठलो. अंगावरची चादर बाजूला केली. सुलू माझ्या अंगावर हात टाकून झोपले होते. तो हात मी हलकेच बाजूला केला अन पलंगावरून खाली उतरलो. किन्नाळकरांच्या फोटोजवळ गेलो. भिंतीला टांगलेला किन्नाळकरांचा फोटो माझ्याकडे पाहून हसत होता. फोटोला घातलेला हार सुकून गेला होता. मी फोटोवरचा सुकलेला हार बाजूला केला आणि दोन्ही हाताने फोटोची चौकट धरून फोटो खाली काढला. मग नजरेसमोर फोटो धरून किन्नाळकरांच्या हसऱ्या चेहऱ्याकडे पाहू लागलो. किन्नाळकर माझे दत्तक वडील. डोक्यावर केस नसलेले, डोळ्यांवर काड्यांचा चष्मा, वयस्क चेहरा, आयुष्यभर बायकोचा सूट घेण्याच्या भावनेने पेटलेले व्यक्तिमत्व, जिद्दी कणखर स्वभाव. पण यश भेटत नाही म्हणून अखेरीस त्यांनी माझ्या आणि सुलूच्या रूपाने फेकलेल्या नव्या कवड्या आपल्या बाजूने दांड पडावं म्हणून खेळलेला नवा डाव. मी त्याच्या फोटोतल्या नजरेकडे पाहत राहिलो. का कोण जाणे, ती नजर आपल्याशी बोलते असं वाटू लागली. जणू ती नजर मला सांगत होती, प्रल्हाद, यश मिळवायला एक आयुष्य किंवा एक पिढी उपयोगाची नसते. तिच्या जोडीला आणखी एक पिढी मदतीला घ्यावी लागते. आयुष्यात खूप खूप मोठं व्हावं अशी माझी इच्छा होती, पण त्याला मी अपुरा पडलो. म्हणून मी परमेश्वराकडं तुझ्या आयुष्याचं दान मागितलं. माझं स्वप्न पूर्ण कर. आयुष्यात जिद्दीने वाग. एका कंपन्याच्या 2 कंपन्या कर, 2च्या 4 कर. तू जेव्हा आकाशाला गवसणी घालशील तेव्हाच माझ्या आत्म्याला शांतता लाभेल. किन्नाळकरांच्या फोटोतली नजर माझ्या नजरेत मिसळली होती. आमच्या दोघांत बराच वेळ मुख संवाद चालला होता. मी एकटक त्यांच्याकडे पाहत होतो. मला काय वाटलं कुणास ठाऊक, एकाएकी काळजात किन्नाळकरांबद्दल आपुलकी निर्माण झाली. त्यांच्याविषयी मनात प्रेम दाटून आलं आणि नकळत मी पुटपुटलो. रक्ताची नाती खूप दाट असतात, पण मानलेली नाती त्याहून घनदाट असतात. त्यात तुम्ही जिंकलात किन्नाळकर. रक्ताच्या नात्यापेक्षा मानलेली नाती सर्वश्रेष्ठ असतात हे तुम्ही सिद्ध करून दाखवलंय. पण वाईट इतकंच वाटतं की या नात्याची विणलेली घट्ट वीण पाहायला तुम्ही आज अस्तित्वात नाही. तुम्ही जिवंत असताना जो नातेसंबंध खऱ्या अर्थाने आपल्यात निर्माण झाला नाही, तो तुमच्या पश्चात पूर्ण झालाय. म्हणूनच तुम्ही जिंकलात किन्नाळकर. तुम्ही जिंकलात. असं वाटतं आम्ही खरोखर खूप तुमच्या पोटी जन्म घेतलाय. तुमचं स्वप्न साकार करायला आम्हाला यश द्या. तुमच्या आशीर्वादाचा हात सतत आमच्या डोक्यावर असू द्या. फोटोशी संवाद साधित मी बराच वेळ उभा होतो. का कोण जाणे, पण किन्नाळकरांकडे पाहता पाहता एकाएकी माझ्यात चैतन्य निर्माण झालं. माझं रक्त आतून उसळून आलं. एक अनामिक संवेदना माझ्यात जागृत झाली. मी तो फोटो आशीर्वाद म्हणून माझ्या डोक्यावर ठेवला. जणू किन्नाळकरांचा थंडगार हातच तो. मग तोच फोटो मी माझ्या छातीशी कवटाळला. किन्नाळकरांना
उरी भेटल्याचा आनंद झाला. किन्हाळकरांचा आशीर्वादाचा हात सुलूच्या माथी पण असावा म्हणून मी तो फोटो झोपी गेलेल्या सुलूच्या डोक्यावर पण ठेवला. मनात म्हणालो, सुलू, तुमची मुलगी खूप शहाणी झाली आता. तिने तुम्हाला खूप त्रास दिला असेल, माफ करा तिला आणि तुमच्या आशीर्वादाचा हात तिच्या माथी ठेवा. तिला खऱ्या अर्थाने तुमच्या आशीर्वादाची गरज आहे. लवकर ती जीवनाच्या एका रंगीत दालनात प्रवेश करते. या शुभ प्रसंगी तुम्ही तिला आशीर्वाद द्यायला हवा होता. तिला आशीर्वाद द्या बाबा. नकळत माझ्या तोंडून किन्हाळकरांऐवजी बाबा शब्द बाहेर पडला. मला त्यातला गोडवा जाणवला. मनात म्हटलं, पुनर्जन्मावर माझा विश्वास नाही, पण किन्हाळकरांमध्ये आणि माझ्यात नक्कीच पूर्वजन्मीचं काहीतरी नातं आहे. मी माझ्या हातातला फोटो सुलूच्या उशा शेजारी ठेवला. मला पुन्हा तो फोटो भिंतीवर लावायचा नव्हता. भिंतीवर फोटो लावायला तिथे हक्काची भिंत हवी. आता ती भिंत, हे घर, यावर किन्हाळकरांचा हक्क राहिला नव्हता. आमचाही हक्क उरला नव्हता. आता हे घर वेणूताईचं झालं होतं. या घरावर वेणूताईचा हक्क होता आणि जिच्याशी आयुष्यभर सूट घेण्याचा प्रयत्न केला, तिच्या घरात हा पवित्र फोटो लावायचा नाही. आयुष्यभर किन्हाळकर स्वाभिमानाने वागले, मग मृत्यूनंतर त्यांचा स्वाभिमान का कमी करायचा? मुलगा म्हणून त्यांचा स्वाभिमान जिवंत ठेवणे माझे कर्तव्य नाही का? आणि मग फोटोच्या रूपाने एक घर खाली करण्याची कल्पना मला सुचली. किन्हाळकर वेणूताईपासून कधीच दूर झाले होते. आता त्याच्या घरापासून किन्हाळकरांचा फोटोही दूर केला. आता हळूहळू घरातली एक एक वस्तू खाली करायची. सगळं साहित्य आजच बाहेर काढून घर रिकामं करायचं. रात्रीच सगळ्या साहित्याची आवरावर करायची आणि उद्या सकाळीच वेणूताईंना फोन करायचा. वेणूताई, तुमच्या शब्दानुसार मी 10 दिवसाच्या आत तुमचं घर खाली केलंय. मी माझा शब्दसुद्धा पाडलाय वेणूताई. आता तुम्ही कधीही येऊन तुमचं घर ताब्यात घ्या. धन्यवाद. तर मित्रांनो, आता ही कादंबरी इथेच समाप्त झालेली आहे. भेटूया दुसऱ्या कादंबरीत. तोपर्यंत नमस्कार.